माझ्या रोलमुळे नुसते तुम्ही लोक बोलत असतात की शिष्ट आहे, हेन तेन. मी हेन तेन नाहीये. मला IRL म्हणजे इन रिअल लाईफ भेटा. प्रत्यक्षात भेटल्यावर लक्षात येईल ती खूप चुलबुली आहे. हा, मी अजिबात शिष्ट नाहीये. माझ्या रोलच्या मी ऑपोजिट आहे. हा, म्हणजे फॅशनच्या ह्याच्यात मी असेल रोल सारखी, बट मी रोलच्या स्वभावासारखी मी अजिबात नाहीये. तुम्ही इन रिअल लाईफ एक नंबरची धांदरट आहे, धडपडी. अनिका हे कॅरेक्टर मी प्ले करते, मी ऍक्टिंग करते. इन रिअल लाईफ मी शिष्ट नाहीये. ही पहिली स्टेज आहे, पण तुम्ही काळजी घ्या की ते सगळं तिच्या मनासारखं करा. 5 वर्षानंतर मग तुम्ही तिला काय पाहिजे ते वळण लावा. कोमन कॅरेक्टर असं होतं ना की त्यांना नसतं आवडलं मी प्लेइंग अ गाय हेअरकट वगैरे करून. ते आम्ही थोडं त्यांच्यापासून लपवलं आणि ते ऑनस्क्रीन काम येणं, ते रिलीज होणं, त्याच्या आतच ही पास्ट अवे. हॅलो गाईज, मी केतकी कुलकर्णी, म्हणजेच तुमच्या लाडक्या मालिका कमळीमधली अनिका. आणि आज माझ्यासोबत मी एकटी नाही आहे. हां, पण माझ्यासोबत कमळी, निंगी हे सगळे पण नाही. आज माझ्यासोबत कोण आहे? आज डिअर पॅरेंट्सचा एपिसोड आहे, म्हणजे ऑब्व्हियसली माझे पॅरेंट्स आहेत, म्हणजेच विश्वास कुलकर्णी आणि स्वाती कुलकर्णी. से हाय. कसं वाटतंय तुम्हाला पहिल्यांदा असं कॅमेराला फेस करताय? म्हणजे आईने तर माझ्यासोबत केलंय, बट बाबा तुम्ही पहिल्यांदा कॅमेराला फेस करताय, कसं वाटतंय? घाम फुटलं नाही एवढंच नशीब. छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. मलाच एकदम वियर्ड वाटतंय. आज मी पहिल्यांदा म्हणजे मी इंटरव्ह्यू घेते ते तर सगळ्यात खूप वाटतंय, बट मी आई बाबांचा इंटरव्ह्यू घेते तर थोडंसं असं पण आहे की कसा जाईल, काय जाईल, मी काही बोलणार तर नाही उलटसुलट. आणि दुसरी गोष्ट मला थोडीशी अशी वाटते की काहीतरी वेगळं आहे. मला स्वतःला खूप वेगळं वाटतंय, सो मला तर छान वाटतंय. बट हां, त्यांना पण आय होप चांगलंच वाटतंय की मी तुमचा इंटरव्ह्यू घेतेय. तर मी घेते म्हणून कसं वाटतंय? अगदी वेगळं वाटतंय, छान वाटतं. तुम्हाला आज एलॅबरेट करावं लागेल, कारण की बाबा लोक युजली काय असतात, आपल्याला कायम वन वर्ड आन्सर देतात. तुम्ही त्यांना काहीही विचारा, क्वेश्चन विचारा, व्हॉट्सअपवर बोला, फक्त ओके, हे असे इमोजी, हे त्यांचे आन्सर्स असतात. पण आज मी बाबांना सांगितलंय की तुम्हाला मोठे आन्सर द्यावे लागतील, तुम्हाला इथे थिअरी आन्सर द्यावे लागतील. सो लेट्स गो. आपण आता पहिली गोष्ट जी करणार आहोत ती थोडी चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी पण तुमच्यासाठी पण. आपण एक गेम खेळणार आहे इथे, त्याचं नाव आहे हाऊ वेल डू वी नो इच अदर. सो माझ्याकडे पहिला प्रश्न तुमच्यासाठी हे आहे, केतकीचं म्हणजे माझं पहिलं काम काय ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट? इंडस्ट्रीमधलं पहिलं काम काय होतं? लिहायचंय ना? हो, कॅरेक्टर नेम सगळं लिहा. तसं तर माहिती आहे तुम्हाला काय आहे पहिलं, पूर्ण जगाला माहिती आहे. आत्ताच मला 14 ऑक्टोबरला 10 वर्ष झाले, सगळीकडे त्याचा आलेला हे आलेला आहे, आर्टिकल आलेला आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. सो तुम्हाला माहिती आहे. पण कॅरेक्टर नेम कोणालाच माहिती नाही आहे, फक्त मला माहिती आहे, आईला माहिती आहे, आणि आय डोंट नो इफ ही नोज, पण मला वाटतंय की बाबांना नाही माहिती कॅरेक्टर नेम. लेट्स सी. सो लेट्स रिव्हील. 3, 2, 1. हँडरायटिंग खराब आहे खूप. अस्मिता. अस्मिता शो हे तिघांनाही माहिती आहे, पण कॅरेक्टर नेम पूजा होतं. पूजा विसरले तुम्ही? पूजा होतं, कायम तर बोलत असं पूजाने स्टार्ट झालं, त्यामुळे ओके, बाबा विसरलेत कॅरेक्टर नेम. ॲज एक्सपेक्टेड, मला एक्सपेक्टेड होतंच बाबा विसरतील, पण नाव पूजा होतं. आणि हे 10 वर्षापूर्वी आत्ताच ऑक्टोबरमध्ये झालं. तुम्ही सगळीकडे आर्टिकल पाहिलंच असाल, नसेल पाहिलं तर चेक करा गुगल करून. पण हो, अस्मिता होतं. आणि त्याची मेमरी सांगायची तर खरं पहिल्या दिवशी आईबाबाच सोडायला आलेले आहेत सेटवर. आणि ते काम असं आहे की सगळं आईबाबांनीच सगळं कोऑर्डिनेट करून मिळवलं, कारण की मी तर तेव्हा होती 10 वर्ष, लहान होती. 2015ची गोष्ट आहे. 2015. आणि पहिल्या दिवशी तुम्ही दोघंही आलेले, मला अजूनही आठवत आहे. मला तो दिवस एवढा चांगला नाही आठवत आहे काय काय झालं. 1 ऑक्टोबर. ओके, आईला ते पण डेट आठवत आहे. मला कसं नेलेलं वगैरे आठवत आहे, पण मला हे आठवत आहे की पहिला दिवस आणि पहिला सीन होण्याच्या आधी बाबांनी मला एक सांगितलेलं की जे होईल ना, मी त्याच्या आधी ऑडिशन पण दिलं नव्हतं, मी काहीच दिलं नव्हतं. लाईफमधलं माझं पहिला टाइम असं कॅमेरा फेसिंग होतं, आणि मला काहीच आयडिया नव्हती की कॅमेरा फेस पण कसं करतात, म्हणजे ऍक्शन बोलतात का, काहीच माहिती नव्हतं. काहीच आयडिया नव्हती. पण बाबांनी एक गोष्ट मला सांगितलेली जाण्याच्या आधी की जे काही करशील ना, नॅचरल कर, तू जे आहेस ते कर, काही दिखावा किंवा ऍक्टिंग करायला जाऊ नकोस.
आणि तेच मी आजपर्यंत फॉलो करते. मी ऍक्टिंग करायला जातच नाही आणि नॅचरल जाते. त्यांनी मला कायम बोललेलं, आणि जिथे ओव्हर ऍक्टिंग होते ते तिथे ऑनेस्टली बोलतात की नॅचरल होत आहे. पण तुम्हाला वाटलं की आजपर्यंत मी कुठे ओव्हर ऍक्टिंग केली आहे? नाही. नाही वाटलं, नॅचरल वाटलंय. ओके. सो हो, अस्मिता माझा पहिला होता. पूजा त्याचं कॅरेक्टर नेम होतं झी मराठी. पण हो, हे मला आठवतंय की हे ऑफिसला आणि खूप वेळ थांबलेले, सीन लागला नव्हता तोपर्यंत हे थांबलेले. आपण काहीतरी 8:30ला गेलेलो, लागल्यावर मग ते गेले साधारण ऑफिसला, आणि मग लागल्यावर ते गेले, पण बऱ्याच वेळ थांबलेले. आणि मग खूप कॉल येत होते की लागला का सीन, कसा आहे कसा आहे. मला वाटलं एकदा झालं का, चांगलं करतीये का, विसरत नाहीये ना, घाबरली नाहीये ना, पहिल्यांदा कॅमेरा फेस करत असल्याने घाबरली नाहीये ना, हे सारखं विचारत होते. पण ही कॉन्फिडन्स एकदम चांगली कॉन्फिडन्स दाखवत होती आणि चुका केल्या तरी कॉन्फिडन्सली करत होती. नेहमी मी जे करते. सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. आता आहे दुसरा क्वेश्चन. राग आल्यावर केतकी काय करते? मलाच माहित नाहीये. बापरे, लिहायची सवय नाहीये त्यामुळे अक्षर घाण येते. तुझं अक्षर तसं पण घाणच होतं. हो, ते आहे. मला आठवत आहे, मी नोट्स जेव्हा स्कूलमध्ये असं व्हायचं ना, नोट्स कम्प्लीट नाही करू शकायची, तर आपण कधी कधी असं होतं ना, आई बाबा हेल्प करतात नोट्स कम्प्लीट करायला, तर मी आईला कधीच नाही बोलायची नोट्स कम्प्लीट करायला हेल्प कर, कारण की अक्षरात जमीन आसमानाचा फरक आहे. माझं अक्षर खूप छान असायचं, मला तर हे पण मिळायचे, प्राइजेस मिळायचे हँडरायटिंग कॉम्पिटिशनमध्ये, आणि हिचं एकदम खराब, तर लगेच टीचरला काय, ए मम्मी से लिखवा के आई आहे. त्यामुळे आय नेव्हर यूज टू डू दॅट. झालं का दोघांनी? 3, 2, 1. वेडापणा किंवा रडते? जाम रडते, चिडचिड करते, टेरेसवर जाऊन बसते. रडत बसते. तिघांनी रडते लिहिलेलं आहे. हो, राग आला म्हणजे असं आहे ना, माझं राग आल्यावर अश्रूच सुटायला लागतात. म्हणजे असं मी भांडू पण शकत नाही जास्त, कारण की भांडायला लागते तरी मी रडायला लागते. म्हणजे मी रडतेच. मला राग आला ना की असं आधी तर डोळ्यातनं पाणीच निघायला लागतं, तेव्हा मला स्वतःला रिअलायझेशन होतं, ओ मला राग येतोय, असं मला स्वतःला रिअलायझेशन तेव्हाच येत होतं. आणि मग मी रडायला लागते, आणि मग माझ्या हातात काही होत नसेल तर मी वेडापणा करायला लागते, म्हणजे करेन ते करेन, ब्रेकडाऊन, फुल ब्रेकडाऊन, तमाशा घरी करेन, आणि मग टेरेसवर जाऊन शांत होते. हा, टेरेसवर जाऊन बसते. तमाशा वर्ड मला आठवलं नाही ऍक्च्युली. लिहायचं होतं मला, लिहायला घेतलं म्हणून तर काय लिहायचं. रडत बसते लिहिलंय. सो हो, रडत बसते आणि मग टेरेसवर जाऊन बसते. पण इथे या घरी कुठे जाऊन बसते? खिडकीत. हा, मला मोकळी हवा लागते राग आल्यावर, त्यामुळे मग मी आधी रडते, मग मी तमाशा करते, मग यांच्यावर चिडचिड करते, मग टेरेसवर जाऊन बसते आणि शांत होऊन वापस पुन्हा खालती येते. हे हिने पूर्ण प्रोसिजर लिहिली आहे परफेक्ट. चिडचिड करते, रडते, मग हे टेरेसवर जाऊन बसते. बाबांनी 1 वर्ड आन्सर दिलाय ॲज ऑलवेज. जर केतकी ऍक्टर नसती तर ती काय असती? मी काय झाली असती? ऍक्टर नसती तर मी काय झाली असती? खूप पॉसिबिलिटी आहे, भरपूर आहेत, खूप पॉसिबिलिटी. ऍक्च्युली ऑलराऊंडर आहेस. तिने विचारलेलं सुद्धा, कारण की काय झालेलं, लहानपणी माझ्यात खूप टॅलेंट असल्याने तिने पत्रिका वगैरे दाखवून विचारलेलं आहे कुठल्या साईडला टाकू हिला, ऍक्च्युली कुठे सक्सेस आहे, कारण की ऑलराऊंडर आहे सगळ्याच गोष्टीत. ज्याच्यात टाकू त्याच्यात ती अव्वल करणार, म्हणजे करणारच. स्पोर्ट्स सोडून सिंगिंग आणि स्पोर्ट्स सिंगिंग या 2 गोष्टी अजिबात येत नाही. पण बाकी कुठेही, म्हणजे स्विमिंगला टाकलं तिथे तिने चॅम्पियन टाईप अगदी करून दाखवलं. त्याच्यानंतर डान्स उत्तम करते, ड्रॉइंग उत्तम करते, पेंटिंग भरपूर करते, टी शर्ट पेंटिंग वगैरे ते एकदम सुंदर करते. त्याच्यानंतर ॲक्टिंग तर करतच होती, आणि अभ्यासात अव्वल आहे. एक पाठी आहे, रात्रीतनं अभ्यास करून 80च्या वरती जाते. आणि स्कूलमध्ये पण असायची त्यांच्या आसपास. त्यामुळे काय करावं करिअरमध्ये. पण मला माहितीये, मी आत्ताच तुला घरून येताना बोलली की मला हे व्हायला आवडलं असतं, त्यामुळे मी उत्तर ते आणि माझं जे अभ्यासात आहे ते लिहेल, कारण की मला माहिती आहे.
मी तरी हेच झाली असते. आता यांचं उत्तर मला माहित नाही काय आहे. लिहिलंय लिहिलंय आईचं चालू. आई काय एवढं थिंक करती नाही आहे. गं, लिहित हे होत नाही, उमटत. 3, 2, 1. स्टायलिस्ट और सायकोलॉजिस्ट? फॅशन डिझायनर. पेंटर, फॅशन डिझायनर. ओ, तुम्ही पेंटर लिहिण्याचं कारण? चित्रकलेची आवड होती ना तुला लहानपणापासून. हां. त्यामुळे तेव्हा विचार पण केलेला की जे आर्ट्सला टाकून पेंटर वगैरे बनायचं एका विचार. कारण इंटरमिडिएट मध्ये सुद्धा चांगले मार्क होते, ग्रेड चांगला होता, त्याच्यामुळे कन्फ्यूज होतो आम्ही की तिकडे टाकावं का काय. पण या क्षेत्रात आल्यापासून मला तिचं नवीन टॅलेंट दिसते, ते म्हणजे फॅशन स्टाईल. बरोबर परफेक्ट सांगते ती की कोणी काय स्टाईल करायला पाहिजे, कोणी काय फॅशन करायला पाहिजे, कशावर काय जाते, कशावर काय नाही जाते. मी पण त्यामुळे तेच लिहिलंय, स्टायलिस्ट और सायकोलॉजिस्ट. हां, मला सायकोलॉजी दिल्यावरही माझी अशी इच्छा होती की या फील्डमध्ये नाही तिला चान्स मिळाला तर तिला याच्यातनं PhD करून डॉक्टरेट करायचं. तर माझं असं आहे की स्टायलिश मला काही करायचं होतं ना, तर ठरलेलं होतं याच फील्डमध्ये करायचं आहे. जेव्हा मी या क्षेत्रात आली, आय वॉज लाईक व्हेरी ॲडॅमेंट की ॲक्टर म्हणजे ॲक्टरच. पण ॲक्टर नाही झाली तर असं असतं ना थोडंफार. मला असं वाटायला लागलं की डिरेक्शन वगैरे, पण माहीत नाही. जेव्हा जेव्हा म्हणजे आता मी मोठी होती गेली, मला फॅशनमध्ये जो इंटरेस्ट यायला लागला, दॅट वॉज टू मच. म्हणजे मी अजूनही फॅशनमध्ये खूप इंटरेस्टेड आहे आणि मी तुम्हाला फॅशन टिप्स अशा देऊ शकते, म्हणजे हे तुझ्यावर हे जात आहे, ते जात आहे. आणि समवेअर लेझर नोन फॅक्ट आहे हा की आत्ता तुम्ही अनिकाचं पण जे बघतात, काही कपडे आर स्टाईल्ड बाय मी, काही कपडे. आणि आता जे तुम्हाला अपकमिंग एपिसोड्समध्ये पण दिसतील कधीतरी, ते पण माझे स्टायलिस्ट, म्हणजे मी स्वतःची स्टायलिस्ट बनून असते. आणि इंस्टाग्रामवर तर प्रत्येक पोस्ट मध्ये जे कपडे आहेत, स्टाईल्ड बाय केतकी कुलकर्णी. सो नेक्स्ट क्वेश्चन, आई बाबांचं फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन? मग मला वाटतंय की आपल्याला सगळ्यांनाच काश्मीर जायचं आवड आहे. म्हणजे लेह, मला तर लेहला जायचंय. मला ऍक्च्युली माझं स्वप्नच आहे की मला पूर्ण इंडिया फिरायचंय, पूर्ण इंडिया, अख्खं इंडिया बघायचं आधी. तिला 7 मग मी सिस्टर फॉरेनला, करायचंय. हां 7 सिस्टर बघायचंय, ते मणिपूर, त्रिपुरा, नागालँड, हे सगळं मला बघायचंय. पण आता आई बाबांचा विषय. सो तुमचं म्हणायचं तर मग हेच काश्मीर किंवा मग इकडचं कन्याकुमारी. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हा क्वेश्चन मला फार आवडतोय. डिस्क्राईब केतकी इन वन वर्ड. एका वन शब्दात वर्ड, एका शब्दात तुम्ही मला डिस्क्राईब काय कराल, काय बोलाल? बोलून मला चालेल ना? माहिती आहे. नाही, मला तर माहिती आहे, मी तर लिहू शकते, मला माहिती आहे. सगळे माझे नाही, मी फ्रेंड्स बोलून एकच सांगू बोलतात शकते. मला. मी सांगू? अरे लिहा. लिहायचं. हा लिहा, एकच शब्द आहे. माझे सगळे फ्रेंड्स मला याच नावाने बोलतात त्या. आणि माझ्या सेटवर सुद्धा का काय करायचं? एक शब्द जे मला डिस्क्राईब करायला सगळे वापरतात. म्हणजे केतकी नाही असं नाही, म्हणजे माझं दुसरं नाव नाही, पेट नेम नाही लिहायचं आहे. नाही ना, मग जे डिस्क्राईब करायला की तिची माहिती द्यायला ना की हा, की ही स्वभावाचा थोडक्यात. हा वन वर्ड. तेच. सेटवर पण मला ह्याच नावाने, म्हणजे ह्याच शब्दाने बोलतात की हे केतकी म्हणजे. आणि फ्रेंड्स पण केतकी म्हणजे XYZ. सो मी तर तेच लिहिलंय, मला माहिती आहे. हिला पण तसं माहिती आहे, पण ही ते लिहिणार नाही मला वाटतंय. बघू तर खरी. 3, 2, 1. ड्रामा क्वीन, चुलबुली. स्वीट. तिघांनी वेगळं लिहिलंय, पण तिघांनी चांगलं लिहिलंय. मला तर सगळे ड्रामा क्वीनच बोलतात. ते गाणं पण नाही का मला ऍक्च्युली सगळे- ड्रामा क्वीनच आहे, पण चुलबुली पण असते खूप स्वेटर. हा, सेटवरच आहे, घरी पण, लाईफ मध्ये, जीवनात. माझं लाईफ काय जीवनात फक्त सेटच. तसं नाही, पण आम्ही चिडचिड पण पाहिली आहे ना, सेटवाल्याने तिने पाहिली आहे. पाहिली आहे. मग ड्रामा क्वीन मध्ये ते पण येतं, म्हणून मी ड्रामा क्वीन लिहिलं. होल ड्रामा, होल लॉट ऑफ इमोशन्स सम अप टुगेदर अँड देन देर इज अ थिंग मेड कॉल्ड केतकी, असं आहे ते. मी खूप ड्रामा करते, तुम्ही तर आता बघतातच आहे. आणि माझ्या आसपासचे लोक पण बघतात. मी एक नंबरचा ड्रामा आहे. माझ्यासोबत असाल तर कायम मी काहीतरी करतच असते. मग ते क्राय असो किंवा लाफ असो किंवा चिडचिड असो,
मी एक्स्ट्रीम जाते, मी फुल लॉट ऑफ इमोशन्स आहे. सो ड्रामा क्वीन. मला ते गाणं पण आहे ना, दायबडी संगीत, ते गाणं सुद्धा मला खूप लोक डेडिकेट करतात, इव्हन सेटवर सुद्धा, फ्रेंड्स सुद्धा. त्यामुळे मी स्वतःला हे लिहिलंय. तू चुलबुली लिहिलंय कारण की मला मराठीचा चुलबुलीत दिसते. चुलबुली, हा. ड्रामा क्वीन चुलबुली तेच असतं ना, आय गेस, गुफी. अँड वाय हॅव यू रिटन स्वीट? नाही, आय वॉन्ट टू नो युअर आन्सर, नॉट अक्युजिंग ऑर आस्किंग यू दिस. स्वीट आहे म्हणजे कुणालाही पण इम्प्रेस करशील असं. म्हणजे थोडक्यात तुझी डेफिनेशन स्वीट आहे बॉस, त्यांचं म्हणणं. थँक्यू. बाबांना वाटलं मी स्वीट आहे म्हणजे मी खरंच स्वीट आहे. पाहिलं नाही तर मला माझ्या रोलमुळे नुसते तुम्ही लोक बोलत असतात की शिष्ट आहे, हेन तेन. मी हेन तेन नाही आहे. मला IRL म्हणजे इन रिअल लाईफ भेटा. हा, प्रत्यक्षात भेटल्यावर लक्षात येईल की खूप चुलबुली आहे. हा, मी अजिबात शिष्ट नाहीये. माझ्या रोलच्या मी ऑपोजिट आहे. हा, म्हणजे फॅशनच्या ह्याच्यात मी असेल रोल सारखी, बट मी रोलच्या स्वभावासारखी मी अजिबात नाहीये. तुम्ही आणि एक नंबरची धांदरट आहे, धडपडी. धडपडी अच्छा, धांदरट म्हणजे सारखी सारखी पडत असते, सेटवर पण सारखी पडत असते, क्लमझी यार, वस्तूही पाडत असते, स्वतःही पडत असते. हो, खूप पडते. त्यामुळे केतकी धडपडे किंवा केतकी गिरपडे असे पण मला नावाने बोलवलं जातं सगळ्या सेटवर. पण हा, म्हणजे स्वीट आहे, मी स्वीट आहे. तुम्ही मला माझ्या रोलवर जाऊ नका. अनिका हे कॅरेक्टर मी प्ले करते, मी ऍक्टिंग करते. इन रिअल लाईफ मी शिष्ट नाहीये. नाही तर कॉमेंट्स मध्ये पण देतात ना, इन रिअल लाईफ पण असेल शिष्ट, भेटा ना मग कळेल. ओके. ड्रामा किंग. अरे, हे ड्रामाने खरे इमोशन बाहेर पडतात. तेच माझे खरे इमोशन बाहेर पडतात. मला वाईट वाटतं तुम्ही मला शिष्ट बोलतात. नाहीये मी. ओके. सो ओके, केतकीने बदलावी अशी एक सवय. लगेच लिस्ट नाही द्यायची आहे, लिस्ट नाही द्यायची आहे. आणि हे पण लगेच आहे, बाकी याच्यात नुसतं विचार करत बसले आणि मी बदलावी ही गोष्ट लगेच लिहायला लागले. दिस इज नॉट फेअर. आय एम ओके. सो बदलावी लिस्ट मला तर नाही वाटत मी काही बदलावं. नाही, मी खोटं बोलते. मला वाटतं मी बदलावं. मी माझ्यासाठी पण ॲक्च्युअली लिस्ट आहे, बट आय गेस सगळ्यात जास्त जे सगळे बोलणार आहे, दोन गोष्टी मला वाटतं की दोघंही खूप सहमत होतील. ती आहे की वेळ पाळणे, टाइम मॅनेजमेंट. मी लिहिलंय टाइम मॅनेजमेंट. 3, 2, 1. टाइम मॅनेजमेंट. कन्सर्न फॉर अदर्स. काय? कन्सर्न फॉर अदर्स. किती कन्सर्न असते. मी आत्ताच स्वीट बोलले आणि कन्सर्न फॉर अदर्स पण लिहिताय. आणि हे काय? टाइम मॅनेज आणि आपापल्या वस्तू जागेवर ठेवणे. प्रत्येक एकही वस्तू जागेवर नसते, सगळं मला उचलून ठेवावं लागतं. मग मला विचारत बसते हे कुठे ते कुठे. ते प्रत्येक आईचं असतं. आणि ती एक मॅजिक असते की आपल्याला एक गोष्ट नाही सापडत आणि मग ती जागेवर आपण आईला बोलतो आणि आई येते आणि त्या जागेवर ती गोष्ट मिळते. केतकीचं हिडन टॅलेंट काय आहे? खूप आहे, खूप आहे. म्हणजे आतापर्यंत न आलेले टॅलेंट बाहेर. मला वाटतं ते आवाजवालं आहे. हा, ही आवाज जेंट्स आणि लेडीज दोघांचा काढू शकते, म्हणजे मुलाचा पण आणि मुलीचा पण. लास्ट शो मध्ये मी माझ्या मुलाचं डबल रोल होता. एक मुलगा होता आणि एक मुलगी होती, तर मुलाचा रोल करत होती तर मुलाचा आवाज काढायला शिकली. मग तेव्हापासून तिला दोन्ही आवाज काढता येतात. कृष्णा मोहिनीमुळे मला हे दिलं, वर्कशॉप दिलं आणि त्या वर्कशॉपद्वारे मी शिकली 2 प्रकाराचे आवाज काढणं. एक तर मुलीचा माझ्याकडे आहे जो मी आणि मूवी केला होता त्या काळात पण घोस्टचा जो आवाज होता तोही बऱ्यापैकी तू काढला होता. हो, जाडजूड हसत एकदम जोरजोरात. हो, ते काय स्विमिंग आहे. स्विमिंग मध्ये क्लास लावला, आम्हाला वाटलं नव्हतं पण एकदम एक्सपर्ट झाली स्विमिंग मध्ये सुद्धा. हो, डान्स तर उत्तम करतेच. तो हिडन नाहीये, डान्स जगजाहीर टॅलेंट. तो माहितीये. ऍक्टिंग आणि डान्स जगजाहीर ते माहितीये. बाकी चित्रकला, पेंटिंग,
टी शर्ट पेंटिंग. लहानपणी ऍक्च्युली गाणं पण छान म्हणायची, पण मधल्या काळात तिचा थोडासा आवाज बदलला, त्यामुळे आता गाणं मुलाचं करता करता I guess हा थोडासा त्याच्यामुळेच. जाड आवाज बनवायला शिकली तर सिंगिंग मध्ये काहीतरी तुला 3rd-4th काहीतरी बक्षीस पण हा मिळालं. एकदा मिळालेलं. हो. लहानपणी सगळ्यांचे आवाज गोड असतात, ते फुटेस्तवर सगळ्यांचे गोड असतात, त्यामुळे सगळ्यांना सिंगिंग लहानपणी येतच असतं. पण मोठ्यापणी हँड रायटिंग छान आहे, हा त्या पण कॉम्पिटिशन आता वरनं जज नका करू, पण मला येतं. म्हणजे कॅलिग्राफी मध्ये मला एकदा मिळालेलं प्राइज, लहानपणी नाही पण मिड टीनेजच्या ह्याच्यात. सो कॅलिग्राफी थोडीफार येते आणि स्विमिंग येतं, आवाज बदलणं येतं, स्टायलिंग येतं, फॅशनमध्ये थोडासा आहे, सो स्टायलिंग करणं येतं लोकांना. मेकअप पेंटिंग शूटवर मेकअप स्वतः करते. हो, माझा अनिकाचा मेकअप स्वतःचा आता पण असतो. 2 शो मध्ये तिने स्वतःच केलेला आहे. हो, सो मेकअपचं पण एक आहे मला नॉलेज आहे, सो मेकअप पण मला चांगला येतो करता. नेक्स्ट क्वेश्चन, एक गाणं जे आपल्या बॉन्डला आपण डिफाईन करूया. मला तर एकच एक काय 2 वाटतात. कुठलं? एक तर हम मधलं ते एक दूसरे से करते हे प्यार, ते तर प्रत्येक फॅमिली ते टिपिकल सॉंग्स, हम आणि- साथ साथ है काय आणि आणि ते लव यू जिंदगी. ते हा आपण स्वतःला डेडिकेट करू. नाही, आपल्या फॅमिलीला डेडिकेट करते मी. जीवनात ही घडी अशीच हा. राहू दे. जीवनात मला नाही हा माहिती मराठी प्रेक्षकांना माहिती आहे ना. हा. जीवनात मराठी ही गाणी मला घडी माहित असतात. जीवनात ही घडी अशीच राहू दे. सो हा होता आमचा हाऊ वेल डू वी नो इच अदर वाला सेगमेंट. सो मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही पण मला दिसतंच आहे विचारणार ते. तर मी प्रश्न विचारणार आहे जे आपण युजली डिस्कस करत नाही, पण आपण आज ऑन कॅमेरा ते क्वेश्चन आन्सर डिस्कस करूया आणि जाणून घेऊया मनातल्या गोष्टी. सो मी क्वेश्चन विचारेल, तुम्ही त्याचे ऑनेस्ट आन्सर्स द्या आणि तुम्ही पण मला विचारा, मी पण ऑनेस्ट आन्सर्स देईन. सो लेट्स गो. माझा पहिला प्रश्न हा आहे, माझ्यातला ॲक्टिंगचा गुण तुम्हाला कधी दिसला? मला तर तू 3 वर्षाची असताना दिसला की नर्सरीमध्ये तिला मी याला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला भाग घेतला होता. त्यावेळेस मी तिला मिस वर्ल्ड केलं होतं. तेव्हा तिने विचारलं होतं हे काय असतं, मग मी मिस इंडिया मिस वर्ल्ड सगळ्याविषयी तिला माहिती दिली होती. तेव्हा तिने ठरवलं की मी असंच काहीतरी करेन म्हणून. तर तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. तुम्हाला कधी दिसला माझ्यातला ॲक्टिंग गुण? एकदा कल्पना टीचर मला म्हणाली होती, तिची KGची टीचर, ही खाली येऊन आम्हाला रडून काय काय सांगत होती. तर ती टीचर म्हणाली होती, अहो हिच्या रडण्यावर जाऊ नका, ही फार मोठी ॲक्टर आहे ही. ती वर्गात तिने वेगळंच केलेलं असतं, इथे तुमच्यासमोर येऊन असं तुम्हाला इमोशनल करून रडून नाही कर दाखवते. आता यांनी कल्पना टीचरचं नाव घेतलं म्हणून मी सांगते, ती टीचर इतकी डेंजर होती की तिला पॅरेंट्स पण खूप घाबरायचे. तर मुलं काय सगळे थरथर कापायचे, पॅरेंट्स सुद्धा मिटिंगला बोलवलेलं तिला घाबरायचे. त्या बघत असतील तर त्यांना लक्षात येईल. तर माझ्या मोठ्या मुलाला पण त्याच होत्या. तर पहिल्या दिवशी शाळेत मी नेहमीप्रमाणे सोडलं, ही काही रडली नाही काही नाही. त्यांना म्हटलं लक्ष ठेवा, त्याची नचिकेतची बहीण. हो हो माझं लक्ष आहे असं. आणि मग खालती येऊन त्या एक एक हात घेऊन एकेकाला सोडत होत्या ज्युनियर KGच्या पहिल्याच दिवशी. तर मला म्हणे, बापरे तुमची लेक ना माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे. म्हटलं का, काय झालं? म्हणे मला म्हणते गाणं म्हणू, मी डान्स करू. मला वाटलं म्हणे साधारण करेल. मी म्हटलं हा कर बाई कर, काय करायचं ते कर, बडबड करते येतं. तर म्हणे लगेच तंगडी धरून कोंबडी धरून तंगडी धरून काय ते म्हणे नाचायला लागली जोरजोरात. म्हणे मला तर खूप सरप्राईज वाटलं म्हणे तिचा डान्स बघून. फर्स्ट डेला स्कूल एव्हर. ज्या टीचरला सगळे घाबरतात, ती जी इतकी स्ट्रिक्ट आहे, कडक आहे, त्या टीचरच्या समोर हिने कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी पहिल्या दिवशी स्कूलच्या एकदम रडली वगैरे नव्हती? नाही अजिबात नाही इतकी. तर त्यांनीच पहिले सांगितलं होतं की एकदम मुलगी हे तुमची हेडेक. बट हे जे तुम्ही बोललेत सगळ्यात अननेसेसरी इन्फॉर्मेशन होतं गाईज, आणि हे खोटं होतं. खोटं नाही, तू करायचीस. हो टीचर म्हणाले ही तुमच्या समोर ऍक्टिंग करते तुम्हाला इमोशनल करायला, पण तिथे वर्गात वेगळंच आहे म्हणे वातावरण. हे मात्र खरं आहे. मी तुमचं म्हणणं मी वर्गात रडवून यायची आणि मग तुम्हाला असं सांगितलं की नाही मला असं केलं तसं केलं
हो, ओव्हर अगदी. एक्झॅक्ट करून सांगायची हा असं. हा आणि आहे तिला ती सवय. कुछ भी बता रहे अभी ऍट दिस पॉइंट काही पण बोलताय सवय बवय हो काही माझी आई पण मला एकदा म्हणाली ए गप हा नो नाही गप अरे तिच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको, ही तुझे खूप भांडण लावून नाही टाकेल असं काही parents मी ची. भांडणं नाही लावत मी खूप ऑलरेडी लोकांना नाही ते बोलतील राधिकाच आहे तुम्ही इमेज क्लिअर सोडून इमेज लिहूनच करताय माझी. आमच्या सोबतची बेस्ट चाइल्डहुड मेमरी तुझी. चाइल्डहुड मेमरी तुझ्यासोबतची बेस्ट तर तेच मला चांगलं आठवतं. समर वॅकेशन जेव्हा आई ड्रॉइंग क्लासेस, रांगोळी क्लासेस, मेहंदी क्लासेस, ग्लास पेंटिंग क्लासेस घ्यायची. आई वॉज फेमस टीचर इन लोकॅलिटी वेअर वी यूज टू लिव्ह आणि तिथे खूप स्टुडंट्स यायचे म्हणजे 50 एक स्टुडंट्स एका टायमाला असतील आणि त्यावेळेस मी पण मला तर असं हे असायचं मी टीचरची मुलगी हां मला ॲटिट्यूड मध्ये मी असायची थोडीशी आणि त्यासोबत मग मला आईने ते सगळं शिकवलं जेव्हा ग्लास पेंटिंग शिकवलं किंवा मग ड्रॉइंग शिकवलं आणि त्या स्टुडंटसोबत माझी पण मस्त हे जमायची चांगली फ्रेंडशिप जमायची. उलटं स्टुडंटसोबत मीच बोलत बसायची आणि मग आई ओरडायची की तू माझ्या स्टुडंट्सला बिघडवतीये. तर मग उलटं ते मेमरी आहे ना ती पीक मेमरी आहे. म्हणजे रांगोळी क्लासेसला आल्यावर स्टुडंट्सला म्हणजे टीचरची जी मुलगी आहे तीच बोलत बसली आहे आणि क्लास राहायला बाजूला आणि मेहफूलच वेगळी जमली आहे. तर मग आईचं ते ओरडणं आम्हाला सगळ्यांना एकत्र येऊन मग आईने मला वेगळं काढणं तू वेगळी होऊन बस त्यांच्यात बसू नको ते हे करणं. त्याच्यानंतर मग आम्ही सगळे मिळून ते मस्ती करून मग आईकडनं शिकणं सुद्धा. मी पण एक स्टुडंट म्हणून शिकायची आणि थोडीशी त्यांच्यावर थोडीशी अशी हे पण असायची की मी आईची म्हणजे हे मुलगीवाले ॲटिट्यूडमध्ये पण असायची. तर ती सगळी जी पीक मेमरी आहे ती माझ्या आईसोबत माझी फेवरेट चाइल्डहुड मेमरी आहे की मी सगळे जे टॅलेंट शिकली त्या काळात ते. आणि बाबांसोबत माझी फेवरेट चाइल्डहुड मेमरी तर ते आमच्याकडे बाईक होती तर त्यांच्या बाईकवर मी पुढे बसायची लहान असताना म्हणजे ते चालवायचे आणि मी पुढे बसायची आणि तासन तास आम्ही कुठे कुठे जायचो फिरायला म्हणजे ग्रॉसरी शॉपिंग काय होईना जे बाहेर जाऊन आम्ही जायचो आणि तासन तास मी बाहेर असायचे आणि मग जाताना जेवढी एक्साइटमेंटमध्ये निघाली येताना मी झोपून यायची. बाबांच्या बाईकवर जी झोप लागायची सुखाची झोप ती आजपर्यंत मला कधीच लागलेली नाहीये. म्हणजे त्यांच्या समोर जी बसून अशी झोप लागून जायची आणि सीधा सकाळी उठून आठवायचं नाही काल कशी झोपली मी बाहेर झोपून गेली काल. ते जे मेमरी होती ती बाबांसोबत बेस्ट मेमरी होती. त्यांच्या बाईकवर लहानपणी त्यांची बाईक राईड मला सगळ्यात जास्त आवडली. त्याच्यानंतर माझ्याकडे जो क्वेश्चन आहे ओके माझं कोणतं कॅरेक्टर तुम्हाला खूप जास्त सरप्रायझिंग वाटलं. सरप्रायझिंग पेक्षा मला वाटतं आता सगळं तर आम्ही डिस्कस करूनच कॅरेक्टर्स घेतो लॉक होतो. सरप्रायझिंग पेक्षा तुम्ही हे सांगा माझं सगळ्यात फेवरेट कॅरेक्टर कुठलं आहे तुमचं. वी कॅन टेक दिस की माझं फेवरेट कॅरेक्टर कुठलं आहे. सरप्राईज तर होणार नाही कारण की सरप्राईज आपण डिस्कस करूनच. हो ना म्हणजे काय माहितीच असतं ना आम्हाला. तुम्हाला कोणतं आहे मग. नाही फेवरेट कॅरेक्टर कुठलं आहे माझं सांगू. त्यांचं सांगू दे कारण की त्यांचं मला माहीतच नाही आहे. सावित्री सगळ्यात फेवरेट आहे मी प्ले केलेला आतापर्यंतचं. चांगला होता रोल. हा तो तर चांगलाच होता. सगळे सगळे रोल ऍक्च्युली चांगले छान होते. होते. नाही पण तो म्हणजे असा सावित्री फुले मोठ्या व्यक्तीचा रोल केला होता. लहान होती चांगला केला होता रोल. हो तो मी केलेला तुमचा आवडता रोल की हा छान केला हा केला तर सगळाच त्यांचं फेवरेट सांगताय. हा तुमचं फेवरेट मी केलेला रोल पैकी सावित्री सगळ्यात फेवरेट आहे. आणि अभिनय कुठल्या रोल मध्ये सगळ्यात छान केला. सगळेच. माझं फेवरेट तर 1920 हॉरर ऑफ द हार्ट्सचं घोस्ट. अतिशय हार्ड होतं ते आणि खूप हे केलं कष्ट केले. सगळ्यात कष्ट कृष्णा मोहिनीमध्ये मोहनसाठी केले आजपर्यंत सगळ्यात जास्त कष्ट. हा पण ते असं फेवरेट नाही म्हणता येणार. ते चॅलेंजिंग होतं तिने ते स्वीकारलं. पण घोस्ट चॅलेंजिंग होतं पण माझ्यासाठी ते फेवरेट होतं. मला कारण मी ते पिक्चर जास्त आवडीने बघते ना. हा
मला माझं आवडतं कॅरेक्टर 1920 आणि सगळेच आवडतात म्हणूनच मी घेते ऑब्व्हियसली. तसं तर आवडतं तर तसं पाहिलं तर आणि काय, कारण की ड्रीम सारखं झालं की हा ते असतं ना की पू सारखं की सगळं हातात मिळेल तसं. सो ते कॅरेक्टर तर आणि काय, बट जे चॅलेंज करून पण तुम्ही केलं आणि तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन असतं आतून की हा तुम्ही याच्यात तुमचं बेस्ट दिलं, तर मला ते वाटतं की तसं मला आवडतं 1920 ड्रीम रोल हा आणि काय. हा ड्रीम रोल. बट मला आवडतं 1920चं तेच अदिती आहे. बट मला वाटतं की मी चांगलं केलं ते काम कृष्णा मोहिनीचं मोहन आहे. बिकॉज त्याच्यात मी माझे एवढे मोठे केस होते ते कट केले, पूर्ण कट केले आणि बॉय कट केला. माझे फेशियल बॉडी, माझे आयब्रोज सगळे वाढवले टू लुक लाईक अ बॉय. देन आय चेंज्ड माय व्हॉइस टू साऊंड लाईक अ बॉय. देन सम बॉडी मॉड्युलेशन्स आय डिड. मी थोडीशी हेल्दी होते तर तशी हेल्दी राहिली टू लाईक हॅव अ बॉडी फिगर लाईक अ गाय. आणि त्याच्यानंतर मग ते सगळीकडे पट्टे लावणं, गरम पट्टीने बॉडीला जिथे जिथे तुमची गर्ल लाईक फिगर दिसते तिथे तुमचे पट्टे लावणं आणि मग ते नंतर ते मेकअपने बनवून थोडीशी ग्रीनिश दाढी करणं, ते बनवून मग कॅरेक्टर प्ले करणं, ऍक्टिंग करणं आणि मग खऱ्या आयुष्यात पण लोक समजणं की तुम्ही मुलगा आहे. ते एक प्रकाराचं दुःख पण होतं, पण एक प्रकाराचं यश पण होतं की लोकांना खरंच वाटायला लागलेलं की मी मुलगा आहे. अजूनही ज्यांनी माझं बाकी कुठले काम नाही पाहिलेत पण फक्त ते काम पाहिलेत त्यांना अजूनही वाटतं की ते मी मुलगा आहे खऱ्या आयुष्यात. सो ते माझ्यासाठी यश होतं आणि मला वाटतं ते कॅरेक्टर मी खूप छान प्ले केलं माझ्या हिशोबाने. लोकांपर्यंत ते जास्त पोहोचू शकलं नाही, ते दुःख आहे बघा यार. पण पण मला वाटतं की ते मी बेस्ट केलं आहे आत्तापर्यंतचं. बाकी सगळ्या कॅरेक्टरमध्ये मला असं वाटतं की कॅन डू बेटर, कॅन डू बेटर, कॅन डू बेटर, आय विल डू बेटर, आय विल डू बेटर. अनिकासाठी पण मला असं वाटतं की आय एम गोना डू बेटर एव्हरी डे. मला अजून बेटर करायचं. दिस इज नॉट द बेस्ट. मी अनिका अजून बेटर प्ले करणार. म्हणजे तुम्ही अजून बऱ्याच महिन्याने बघा, मी त्याच्यावर कॅरेक्टर स्टडी करत 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 ते बेटर करणार. पण मला वाटतं मोहन हे कॅरेक्टर मी सगळ्यात मला वाटतं की त्याच्यात बेस्ट केलंय. मी याच्याहून जास्त मी करू नसती शकले असं माझ्यासाठी ते. बरोबर आहे. पण तुझ्यासाठी 1920चं अदिती कॅरेक्टर आहे की ते तुला वाटतं की हो, कारण तासन तास ते लेन्स लावायचे की त्याच्याने दिसायचं नाही, ब्लर. त्याच्यानंतर प्रोस्थेटिक मेकअप, त्याचे वेगळे वेगळे कलर आणि काय काय लावलेले. नंतर फेक ब्लड कॅप्सूल चबावणं, ताकी त्याच्याने पण पोट जी दुखायचं तोंडातून निघेल ती ब्लडची निघावी. म्हणजे असं. बोलताना आणि त्यामुळे पोट दुखायचं, खूप तिला त्रास व्हायचा, स्किनला प्रॉब्लेम्स व्हायचे, पण तरी तिने ते सगळं पार केलं. सो 1920 तुझं. आणि प्लस त्यात इनोसेंटचा पण रोल होता. सो ते फ्लक्च्युएशन होते की नंतर हार्नेस बांधून तासन तास हवेत लटकवलेला असं ठेवायचे तिला. तो कारण एक सीन दिवसभर चालायचा, तर त्यामुळे ती लटकलेलीच राहायची दिवसभर हवेमध्ये. आणि ते सगळं तिचं दुखायचं पूर्ण काढल्यावर. सकाळी आदिती एकदम इनोसेंट रोल करते की मम्मा पप्पा, तर रात्री एकदम असं करत करते. असं ते पण एक फ्लक्च्युएशन होते. लाईफ चेंजिंग मोमेंट अकॉर्डिंग टू यू काय आहे? कोणत्या कॅरेक्टरने तुझं लाईफ बदललं? अनिका. तसं तर प्रत्येक कॅरेक्टरने एक एक पदावर लाईफ चेंज केलंच आहे. हा, प्रत्येक कॅरेक्टरने एक एक पदावर. म्हणजे सावित्रीने काय काय शिकवलं, काही मग त्याच्यानंतर मायथोलॉजी केलं, विघ्नहर्ता श्री गणेशा. त्याच्याने देवींचं कॅरेक्टर करणं, त्यातनं काय शिकवलं. त्याच्यानंतर 1920ने काय काय शिकवलं, कृष्णा मोहिनीने तर खूप काय काय शिकवलं. सो लाईफ थोडी 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 प्रत्येक कॅरेक्टर नंतर चेंज होतच जात होती. सो एकदम लाईफ चेंज झाली ओ माय गॉड असं तर नाही आहे, एकदम कुठलंच नाही झालंय, कारण की मी स्टेप बाय स्टेप सगळे कॅरेक्टर घेत गेली. त्यामुळे मला वाटतं की लाईफ चेंजिंग हे प्रत्येक कॅरेक्टर होते. पण अनिकाने जेवढं चेंज केलंय ते थोडंसं ड्रास्टिक आहे. महाराष्ट्रामध्ये शो बाय गॉड्स ग्रेस टचवूड फेमस झाला, अनिका कॅरेक्टर थोडंसं फेमस झालं. त्यामुळे रस्त्यावरनं चालताना खूप लोक ओळखतात, खूप फॅन्स मिळतात, तर खूप खूप छान वाटतं. सो हे मला वाटतं हे पहिलं शो आहे ज्यात इतका इंटरॅक्शन फॅन्सची इन रिअल लाईफ चेंज केलं. हो, सो लाईफ त्या बाबतीत थोडं चेंज झालं आणि बरंच काय काय शिकते पण आहे. सो अनिका तसं पाहिलं तर माझ्यासोबतची बेस्ट चाइल्डहुड मेमरी. सारेगम पाहिजे तेव्हा मजा यायची ते.
मुग्धा गोडबोलेची ऍक्टिंग करायची, स्वतःला मुग्धा समजायची आणि सेम टू सेम हातात कंगवा किंवा काय असं माईक धरून जिंकू केव्हा मरू तिचं जे गाणं होतं ते गाणं म्हणायची. खूप म्हणजे मस्त वाटायचं. नंतर टीव्ही सुरू झाल्यावर डान्सही करायची. बेस्ट चाइल्डहुड मेमरी ती आहे. सारेगम बघताना त्यांची रेप्लिकेट करणं हा त्यांना. रोहित पण आवडायचा ना. रोहित खूप आवडायचा, पण तू मुलगी असल्याने तू स्वतःला मुग्धा समजायची. ती बासरी वाजवायची काय हो. काठी घेऊन, दांड्याची काठी घेऊन. तुझ्या लाईफमध्ये एखादी लो फेज आली आहे का आणि तू कसं डील केलंस? लो फेजेस तर या फील्डमध्ये येतच राहतात. रिजेक्शन येतात खूप सारे, तेव्हा लो फेज येतात. किंवा खूप ऑनेस्टली बोलणं तर काम न मिळण्याने पण थोडेसे लो फेज येतात. सो लो फेज तर ऑब्व्हियसली आली, पण त्याला डील करणं म्हणजे मला वाटतं की मी यांच्याशीच खूप कन्व्हर्सेशन करते, आईबाबांशी कन्व्हर्सेशन करून आपल्या मनातनं सांगणं. त्याच्यानंतर खूप देवावर खूप विश्वास ठेवणं, देवदेव करणं हाच एक त्याच्यावर पर्याय. आणि तुम्हाला दुसऱ्या गोष्टींमध्ये डिस्ट्रॅक्ट करणं, म्हणजे तुम्ही डिस्ट्रॅक्ट करून दुसरी गोष्ट करावी. म्हणजे मी तर देवावरच खूप मानते, गणपती बाप्पाला मानते. तर देवदेव करून तो लो फेज आणि स्वतःला समजवत राहणं की हा फेज पण जाणार, हा फेज पास होणार, हा फेज पास होणार. आणि पेशन्स ठेवून वेट करणं मला वाटतं हेच आहे. आत्ताच आली होती लो फेज अनिकाच्या आधी. अनिका कॅरेक्टर मिळण्याच्या आधी 4-5 प्रोजेक्ट असे झाले की हातात आले, डेट्स आल्या, अग्रीमेंट झालं, शूट होणार असं आणि काहीतरी वाटत होतं आणि ऐन टायमाला काहीतरी. इवन एक बॉलिवूड मूवीचं पण झालं आणि 3-4 सिरियलचं झालं. म्हणजे अग्रीमेंट झाल्यावर पण कॅन्सल झालं. तर ते खूप ते प्रोजेक्टच बंद पडलं. असं नाही किंवा हिला रिप्लेस करून दुसऱ्याला घेतलं असं नाही, ते प्रोजेक्टच डाऊन झालं. कुठल्या चॅनल कडनं ते प्रोजेक्ट गेलं तर काही मूवीमध्ये प्रोडक्शन आणि रायटरमध्ये भांडणं होऊन तर कोणाचं वेगळंच म्हणजे बजेटमध्ये नाही बसत ते म्हणून ती सिरियल असं करून 2-3 सिरियल आणि एक मूवी असं हातातनं गेलं. पण डील असं केलं की आम्ही तिला कायम सांगितलं की हे नाही तर हे नाही तर ते, जिथे तुझ्यात आहे टॅलेंट तर तू ते करत राहा. मग तिने इंस्टाग्रामवर ती जास्त हे झाली, सक्रिय, ऍक्टिव्ह, आणि तिला तिथे फॉलोअर्स पण खूप छान आहेत. मग ती 101 रील बनवून टाकायची वगैरे असं करून तिने इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर चांगली झाली होती ती, म्हणजे आहेच. आणि मग तिला भरपूर प्रमोशन्स मिळायला लागले, त्याच्यातून ती कमाई करायला लागली, त्याच्यात तिचं मन रमायला लागलं. कमाईचा तसा प्रॉब्लेम ते स्वतःचं मन रमवणं, ते खूप छान केलं तिने इंस्टाग्रामचं अकाउंट. सो ते एक होतं. आणि वेट लॉस जर्नीवर हे केलं, स्वतःवर वर्कआउट करण्याचा फोकस केला आणि वेट लॉस केला. वेट लॉस ते तर आहे, 3 महिने खूप केलं. सो ते होतं. चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करताना माझ्याबद्दल वाटलेली सर्वात प्राऊडेस्ट मोमेंट. तो मूवी बघत होती ना मी 1920, तेव्हा खूप हो, तेव्हा तर खूपच पूर्ण. आणि एक पहिली म्हणजे माधुरी दीक्षितला भेटली होती की जिची मी खूप माझ्या कॉलेजच्या लाईफमध्ये फॅन होती. त्या तिला भेटायला तुझ्यामुळे मिळालं, त्यामुळे ते. आणि हे पण 1920चं सगळ्या मोठ्या पडद्यावर आणि सगळीकडे टीनेजरच होते. बिफोर 18 एव्हरीथिंग इज चाइल्ड आर्टिस्ट. 16 दाखवली होती त्या पिक्चर मध्ये, 16च होती ती. आणि सगळीकडे पोस्टर लागले होते ऑल इंडिया मध्ये, मुंबईमध्ये जिथे तिथे होल्डिंग्स लागले होते. होल्डिंग लागले, जो येऊन सांगत होतं, टॅग करत होतं, तर ते खूप छान वाटत होतं. आम्ही खास पोस्टर बघायला मुंबईला जात होतो. आणि लोक सगळे रिलेटिव्ह वगैरे फ्रेंड्स सगळे न ओळखीचे पण, म्हणजे ज्यांच्यासोबत डेली कॉन्टॅक्ट नाही ते सुद्धा फोटो पाठवायचे की आज तुला स्पॉट केलं इथे. तर खूप छान वाटायचं. आणि सगळ्या आसपासच्या थिएटरमध्ये सोलो पोस्टर लागलेला, थिएटरच्या बाहेर नाव शोईंग आणि माझा फोटो. ओ माय गॉड, खूप माझीच सगळ्यात फेवरेट आहे मेमरी. पण तुमची फेवरेट मेमरी काय? मला तर फर्स्ट एपिसोडचाच अस्मिताचा, जेव्हा ऑन स्क्रीन आला तर तुम्हाला प्राऊड वाटलं एकदम. पण प्राऊड असं का वाटलं? 1 तासाचा होता, कधी ना कधी टीव्ही मध्ये येणार होती तुम्हाला. नाही, पहिल्यांदा आली ना तू.
तेव्हा थोडी माहिती होती. हा ना, कधी लाईफ ना आणि कधी. आपले फॅमिली बॅकग्राऊंड काही नसताना, असं काही हे केलं नसताना पहिल्यांदा तू दिसली ना टीव्हीवर, हा म्हणून. नाईस. मी विचारेल तो क्वेश्चन आहे, माझ्यासाठी तुमचं बिगेस्ट ड्रीम काय आहे? असंच बिग बॅनर, बिग बजेट मूवीवर मोठ्या होल्डिंगवर तू दिसणं आणि तो पिक्चर खूप चालणं. ओके. तुमचं? काही नाही, तुझ्या करिअरमध्ये जे तुला काही जे ॲम्बिशियस आहेत त्या दृष्टीने ओके. फुलफिल व्हाव्यात. म्हणजे तेच तसंच की माझी जी इच्छा आहे ती पूर्ण हा व्हावी. हा हीच तुमची इच्छा हा आहे. म्हणजे सॅटिस्फाईड राहावं. मग त्याला काय बिग बॅनरच पाहिजे असं काही नाही, पण ठीक आहे, चांगला रोल मिळाला, ड्रीम रोल मिळाला, चांगल्या कास्टमध्ये मोठ्या आर्टिस्टबरोबर काम करायला मिळालं, चांगलं बॅनर मिळालं, असं. ते तुमची माझ्यासाठी तुमचं बिगेस्ट ड्रीम आहे. नाईस. नेक्स्ट आन्सर. ऑडिशन क्रॅक करताना अशी एखादी गोष्ट जी तू एकटीने डील केलीस. तसं तर मी काय रिजेक्शन वगैरे कधीच लपवलं नाहीये पॅरेंट्सकडनं, काहीच नाही. सगळं त्यांना माझ्या आयुष्याचं सगळं माहिती आहे. पण मला वाटतं की 1920चं जे आहे ते माझं बिना ऑडिशनचं सिलेक्शन झालंय. पण त्याचं जेव्हा अप्रोच आलेलं, सो मी तेव्हा सोफा विकत घेत होती आईसोबतच. मला वाटलं हे काय फेक असेल, विक्रम भट्टच्या मूवीचं मला कशाला बोलवणं येईल. मी इग्नोर केलं. घरी गेल्यावर सोफा जेव्हा सेटल झाला, मी त्याच सोफ्यावर बसून विचार केला, व्हॉट इफ रिअल झालं, व्हॉट इफ. म्हणून मी प्रोफाईल पाठवला. त्याच्यानंतर स्टोरी आली, मी स्टोरी पण स्वतःच वाचली आणि हो पण बोलून टाकलं. मला असं वाटलं की होणार तर नाही, एवढ्या मोठ्या मूवीमध्ये माझं का होईल, शॉर्टलिस्ट तरी होईल का मी, म्हणून मी पाठवून दिलं. आणि पाठवलं आणि लगेच 2 दिवसांनी कॉल आला की शॉर्टलिस्ट झाली आहे. आणि मग त्यांचा आला कॉल की आता बजेट डिस्कशन करूया, मीटिंग करूया उद्या, कॉन्ट्रॅक्ट करू. मग माझं असं झालं की आईशी बोलावं लागेल, एवढं मोठं असेल खरंच तर. मग तेव्हा मी आईशी बोलली की हे असं इथपर्यंत झालंय, 2 दिवसापूर्वी असं असं झालेलं, मी तुला नाही सांगितलं कारण की फेक असेल आणि मग उगाच तुझे एक्सपेक्टेशन वाढतील, म्हणून मी सांगितलंच नाही. आणि मग ते झाल्यावर आईला सांगितलं, पण लॉक होऊन नुकतंच राज तर आम्ही बाबांना सांगितलं नव्हतं. आम्हाला वाटलेलं सरप्राईज देऊ आणि व्हॉट इफ खरंच फेक निघालं तर बाबा शिव्या घालतील. त्यामुळे आम्ही लुकटेस्ट होईस तर बाबांना सांगितलं नव्हतं. इव्हन लॉक झालेलं पण सांगितलं नव्हतं. आठवत असेल तुम्हाला, सिलेक्ट झालेली आहे मूवीला हे सांगितलंच नाही बाबांना. आम्ही लुकटेस्ट देऊन आल्यावर सांगितलं की आज अशा अशा गोष्टीला गेलेलो आणि लॉक झालेलं आहे. तर हे आहे, हे लपवलेलं. मला मोठं करताना तुम्ही फेस केलेला एखादा लो फेस? हेच असेल श्वास रोखण्याचं. हिला एक आजार होता, 5 वर्ष ही कुठे पडली धडली लागलं तर ही श्वास रोखायची, पराकोटीचा श्वास रोखायची, ऑक्सिजन घेणं बंद करायची. तर डॉक्टरांना बऱ्याच दाखवलं तर एक डॉक्टर म्हणाले की हा एक स्वभाव असतो, म्हणजे रडका हा स्वभाव लहानपणापासून, चिडचिडा. तर म्हणे हा स्वभाव असतो, तो ती अपमान सहन नाही करू शकत, म्हणून ती रडता रडता श्वास रोखून टाकते. तर ही पहिली स्टेज आहे, पण तुम्ही काळजी घ्या की ते सगळं तिच्या मनासारखं करा. 5 वर्षानंतर मग तुम्ही तिला काय पाहिजे ते वळण लावा. मग ते थोडंसं आम्हाला 5 वर्ष हिला वाढवण्यात, नंतर स्पोर्ट्स टीचरला सांगण्यात की हिला स्पोर्ट्समध्ये पळवू नका, म्हणून ती स्पोर्ट्समध्ये कमकुवत राहिली. कारण आम्हाला सांगावं लागलं की ती पडली की श्वास रोखते, तर ती न पडण्यासाठी आम्हाला काळजी घ्यावी लागते. तर तुम्ही पण हिला स्पोर्ट्समध्ये टाकू नका, जोरात ओरडू नका, थोडंसं ही खबरदारी घ्या. तर ते करण्यामध्ये 5 वर्ष आम्हाला फार फार म्हणजे फार हे झालं, त्रास झाला. टेन्शन असायचं, सतत टेन्शन असायचं, कुठे तू ऑक्सिजन न घेता अशी बेशुद्ध पडून जाईल याचं फार टेन्शन असायचं. ओके. मी तर ते एक्सपिरियन्स नाही केलं कारण की मी 5 वर्षाची असेच तवर तो आजार होता, त्यामुळे मला कायच आठवेल, त्यामुळे मला नाही आठवत यापैकी काहीच. म्हणून तिच्या मोठ्या दादाला पण आम्ही सांगायचो तिला रागवायचं नाही, तिला ती पडणार नाही याचं लक्ष दे, असं कर तसं कर. 5व्या बड्डेला तो मला म्हणे मी रात्रीच्या कानाखाली मारू का ग आई? म्हटलं का रे? म्हणे मी 5 वर्ष सांभाळलं ना तिला, आता मला मारू दे, डॉक्टरांनी सांगितलेलं लिमिट संपलंय. म्हटलं नको, थांब जरा. माझं आणि दादाचं बॉन्ड लहानपणी तर एकदम भांडणच व्हायची, नुसती भांडणं व्हायची ॲक्च्युली. त्याच्यात आणि माझ्यात अंतर खूप आहे, पण भांडणं तरी खूप व्हायची, नाहीच पटायचं. म्हणजे आई तर कधी कधी भांडणात ॲक्च्युली एकदा चाकू घेऊन आली आहे 2, पण ते घ्या संपवा विषय, घ्या मारून टाका संपवा, एवढं तिला फ्रस्ट्रेट व्हायचं. त्या लेवलची भांडणं व्हायची, मारामारी वगैरे होईस्तवर ती जी टिपिकल सिबलिंग भांडणं आहे ती व्हायची.
पण हे आता आमचा बॉन्ड असा आहे की आम्ही सगळं एकमेकांना शेअर करतो, सगळं शेअर करतो, सगळी फिलिंग्स शेअर करतो, एकमेकांना त्यातनं बाहेर पडायला मदत करतो. आता तो बॉन्ड थोडा मॅच्युअर झाला, भांडणं अजूनही होतात, पण आता तो बॉन्ड थोडा मॅच्युअर झाल्याने आता खूप अंडरस्टँडिंग. पण त्याने सपोर्ट पण खूप केला, कारण की हिचं सावित्रीबाई फुलेचं गोव्याला जेव्हा शूट होतं पहिल्यांदा आउट स्टेशन, तर तेव्हा मी माझ्यासोबत यांना पण नेलं होतं. तर त्याने एकट्याने एवढं मोठं घर सांभाळलं होतं आणि तो खरं खूप लहान होता. किती साल कितवीला होता? 8वी 9वीला 8वी 9वीला असेल साधारण तो. पण त्याने घर सांभाळून घेतलं एकट्याने. आणि बंगला आहे आणि तो त्याने पूर्ण बंगला आणि सांभाळला. जा आई तुम्ही तिच्यासोबत, तिला गरज आहे. हा, माझ्या असं म्हणून बाबतीत त्याने- इज ऑलवेज सपोर्टिव्ह. ते सिबलिंग, टिपिकल सिबलिंग बॉन्ड ना, की तुम्ही भांडणं कराल तरी तुमच्या हार्टमध्ये तर दे आर देअर ओनली. पण ते फक्त भांडणं म्हणजे ते जे टिपिकल लहानपणीचं ते असतं की आय हेट हिम वाला ॲटिट्यूड, तसा वाला. बट वी नेवर ॲक्च्युली हेटेड इच अदर, की नाहीच आवडत वाला. आवडतं तर ऑब्व्हियसली सपोर्ट तर कायम करतो. पण आता कसं आम्ही जास्त टाइम एकमेकांसोबत स्पेंड नाही करू शकत, कारण मी माझ्या कामात बिझी असते, वेगळी राहते, तो वेगळा असतो, बिझी असतो, वेगळा राहतो. पण आम्ही जेव्हा भेटतो खूप यापसेश करतो, खूप रँट करतो, काय काय झालं, काय काय घडलं एवढ्या दिवसात, आणि मग त्याच्यावरनं एकमेकांना टिप्स देतो आणि समजून घेतो. सो या आता छान आहे. आता चांगलं आहे. पण भांडणं अजूनही होतातच. मी आता कमळीमध्ये अनिका कॅरेक्टर प्ले करते आणि मी तर शूटमध्ये बिझी असते, पण तुम्ही कधी कधी बाहेर जाता माझ्या बिना, तेव्हा तुम्हाला जर लोक भेटतात आणि ओळखतात तुम्ही अनिकाचे आई वडील आहेत ना, तर तुमचं काय असतं, काय बोलतात आणि तुमचं काय इंटरॅक्शन असतं त्यांच्यासोबत, काय वाटतं तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट अजून असं पण मी एक विचारेल, तुम्हाला अनिका कॅरेक्टर कसं वाटतं? हे 2 गोष्ट मी विचारेल. अनिका कॅरेक्टर तर माझं तर ड्रीम रोलच आहे, कारण माझी फार इच्छा होती. कृष्ण मोहिनीमध्ये मोहनला फार छळायचे, ते लीड असल्याने खूप असं रडकं बिडकं दाखवायचे, तर मला ते पावलं नाही जायचं. नंतर सावित्रीबाई फुलेच्या वेळेस पण सावित्रीबाईंना खूप त्रास झालेला आहे, हे दाखवलं होतं हिच्या ह्याच्यात, तर तेही मला पाहायला त्रास वाटायचा. तर मी हिला म्हटलं तू त्रास देईल असा पाहिजे, म्हणून मला 1920च्या आधी ती पण आवडली, कारण ती भूत बनून सगळ्यांना त्रास देते. आणि मला आता अनिकाही खूप आवडते, कारण ती विलनचं काम करते, आम्हाला रडू नाही येत, त्यामुळे मला ते कॅरेक्टर खूप आवडतं. आणि तुमचं? चांगलं आहे कॅरेक्टर. तुम्हाला कॅरेक्टर आवडतं? हो हो, कारण की त्यांना पण येतात, मला त्रास झालेला ऑन स्क्रीन पाहून त्यांना आम्हाला नाही. हां. त्रास होतो खूप. हो. खूप त्रास होतो. त्यामुळे ते 1920च्या बघतच वेळेस नाही. पण मी हिला हेच समजवायची, अगं तुला त्रास द्यायचा आहे, तू कशाला घाबरते, कारण ही खूप घोषचे पिक्चर पाहायला घाबरायची. तर हिला मला तयार करायचं होतं, तर मी हिला असं सांगायची, अगं तुला घाबरायचं आहे, तू कशाला घाबरते. बट आता लोक भेटतात तेव्हा आता माझं महिला मंडळ आहे, तिथे मी गेली की सगळे अनिकाज मॉम असं म्हणून हाक मारतात. खूप छान वाटतं, खूप आवडतं. सगळ्या मला पूर्ण घेरतात आणि छान सगळं सांगायला लागतात, प्रत्येकीला काय सांगावं असं होतं. तर काही जणी सांगतात की माझ्या सासूबाईंना खूप राग येतो तिचा, पण छान वाटतं आहे, तिचा राग येतो याचा अर्थ तिचं काम छान होतं आहे हे आमच्या लक्षात येतं. मग आम्ही समजावून सांगतो, आई तशी नाही होती. नंतर एक मैत्रीण सांगत होती की गणपतीत मी आईकडे गेली, तर आई एकदम सिरियसली कमळी सिरियल पाहत होती, तर मी आईला सांगितलं, आई ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. तर आई म्हणते, लाव मग लगेच तिला फोन, सांग तिला कमळीला फार त्रास देते ती, कमळी वर्गणी गोळा करते तर ती काय मध्ये मध्ये करते. तर ती म्हणे, आई हे काही चालू नसेल तिथे, हे आधीच झालेलं आहे शूट आणि हे सगळं खोटं असतं, ती खूप चांगली आहे. तर हे सगळे असे मजा ऐकून खूप छान वाटतं. आणि तुम्हाला जेव्हा लोक भेटतात काय बोलतात? नाही, छान वाटतं ना, प्राऊड फील होतं त्यांना वाजे नाही, पण काय बोलतात, काय तुम्हाला त्रास नका देऊ किंवा मग नाही नाही चांगलं? असलं नाही, नाही जेंट्स लोक असलं काही बोलत नाही. नाही तुम्हाला फोन येतात ना नातेवाईकांचे? हा वा, म्हणजे नातेवाईक बोलतात चांगलं आहे, रोल चांगला आहे, मस्त करते काम, दिसतीये छान वगैरे, पण हे त्रास देऊ नको वगैरे असलं कोणी मला नाही बोलत. बोललं तर तुम्ही काय कराल? नाही 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 असं त्या माझ्या पण मैत्रिणींना त्यांच्या म्हातारे लोक सांगतात ना, एजेड लोकांना वाटतं जरा. आणि तुम्हाला अनिका रोल चांगला वाटतो? हो. आवडतो? हम्म. ओके, सो आता तुम्ही मला क्वेश्चन विचारा. QA ऑन कॅमेरा केतकीला काय सांगायला आवडेल? काय सांगायला आवडेल सगळ्या फॅन्स समोर वगैरे? काय सांगायला आवडेल? नाही, यू आर अ गुड ॲक्ट्रेस, बी गुड ह्युमन बिंग ऑल्सो. यू आर अ गुड ह्युमन बिंग, बट
ट्राय टू बी बेटर. ते तर मी रोज ट्राय करते. नो वन इज परफेक्ट, पण आपण आपल्या परीने थोडं जास्ती काइंड आणि जास्ती प्रेमळ राहायचा प्रयत्न करावा. मी इगो तर खूपच असते. तू ऑलराऊंडर आहेस, पण हा. तू टाइम पंक्च्युअल राहा थोडी, असं माझं म्हणणं आहे. अगं चांगली तू try गोष्ट पण सांग ना करते. काहीतरी. आणि कुठल्याही कधी इगो कुठल्याही गोष्टीचा ठेवू नको. हा पाय जमिनीवर कायम हा ठेव, हा त्यामुळेच वर जात. तुझं खूप कौतुक होतंय, तुझं खूप कौतुक होत राहील, पण तू कायम पाय जमिनीवर जमिनीवर राहा. असं नाही डोक्यात हवा जाऊ देऊ नको. नाही ओके, ते तर जाऊ नाही देणार मी कधीच, तुलाही माहिती आहे. हम्म. मी कधी आणि मी जायला लागली तर आधी ते हेच मारतील. दुसरी गोष्ट मला देव लगेच दाखवून देतं. हो. मी ना एक हे एक्झाम्पल मात्र बनवून खरं आहे. जाते की गोष्टी चुकीच्या का नसतात करायच्या. म्हणजे लोक चुकीची गोष्ट करतात तर आपल्याला असं वाटतं चुकीची गोष्ट करू का. चुकीची गोष्ट केल्यावर मी एक एक्झाम्पल बनवून राहते की का लोकांनी चुकीची गोष्ट नाही करायची. सो मी काही करतच नाही तसं. तर मला तर कायम आई बाबांनी तेच शिकवलं, ग्राउंडेड राहिलं तर ग्राउंडेडच राहा. सो हेच ओके. टाइम ट्रॅव्हल करता आलं तर कोणती मिस्टेक और मेमरी परत जगायला आवडेल? 1920 हॉर्स ऑफ द हार्टच्या काळातलं, रिलीजच्या काळातलं. मला तरी हे आवडेल. जेव्हा रिलीज झालेली ती मूवी तेव्हा मला खूप प्रेम मिळत होतं. माझे बोर्डिंग म्हणजे होर्डिंग्स लागलेले, बिलबोर्ड लागलेले, माझं ते सगळं होणं, सगळं हिट जाणं, लोकांनी माझ्यासाठी मूवी बघायला जाणं आणि मी माझ्या एंट्रीवर खूप साऱ्या शिट्ट्या वाजणं, हे सगळं मला खरंच खूप टाइम ट्रॅव्हल करून परत जगायला आवडेल. सो दिस विल बी द बेस्ट. हे आपण दोघी नेहमी बोलतो की 23 जून 2023 मध्ये पुन्हा जावं. तो दिवस माझ्या आयुष्यातला बेस्ट होता, पुन्हा जगावा. पण तुमचं काय आहे की तुम्ही टाइम ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला कुठला मेमरी आहे किंवा कुठलं मिस्टेक आहे ती जगायला आवडेल किंवा चेंज करायला आवडेल? पिक्चरच मूवीचाच तो दिवस आपल्याकडे तेव्हा खूपच आणि सगळे धामधूम होती. इमोशनली, त्यामुळे मला वाटतं धामधूम होती. आम्ही थिएटर बुक केलं होतं, आमचं सगळं फ्रेंड सर्कल आलं होतं, आमचं घर पूर्ण बुकेने भरलं होतं. सगळे पॉलिटिशियन लोक येऊन भेटून गेले होते, शुभेच्छा देऊन गेले होते, मोठमोठे लोक आले होते, शाळेचे टीचर्स लोक आले होते. ते खूप छान वाटलं होतं. ते दिवसच खूप छान होते. येस, पूर्ण आठवडा. त्यामुळे ते म्हणजे तेच आपल्या तिघांचंही आय गेस तोच आहे. आणि मिस्टेक कुठली चेंज करायला आवडेल? कोणाची? आपली? कुठली आपण म्हणजे तुम्ही कुठली केली आहे का मिस्टेक तुम्हाला चेंज करावी? ही मिस्टेक बॅक जाऊन आय गेस सगळेच मिस्टेक आपण करणं इम्पॉर्टंटही असतं, त्याच्यातनं शिकायला मिळतं. सो आय डोंट थिंक सो की काही चेंज मोठी अशी काही पण केलेली नाही. मला फक्त ते एकच वाटतं की सासऱ्यांना नसतं आवडलं हिने मुलाचं काम केलेलं, तर ते जरा आम्ही त्यांच्यापासून लपवलं आणि काही दिवसातच ते कळण्याच्या आत गेले. तर ते मला खूप मन खातं. असं काय आबांपासून आपण ते मोहनवालं काम लपवत होतो ना, बिकॉज ही वुड हॅव नॉट लाईक मी प्लेइंग अ गाय ऑन स्क्रीन. बिकॉज माझे आजी आजोबा माझा प्रत्येक शो, प्रत्येक थिंग, कॅरेक्टर खूप परोखीने बघतात. माझी आजी माझं कुठलंच आजपर्यंत काम सोडत नाही. म्हणजे काय काय सिरियल्स तर आम्हीच स्किप केलाय, पण ती त्या टायमाला येऊन मी नसेल तरी ते चालू राहून ती बघतच असते. परफेक्टली त्या टायमाला येते, टीव्ही समोर उभी राहते, बसते. तसेच आजी आजोबा दोघंही. सो मोहन कॅरेक्टर असं होतं ना की त्यांना नसतं आवडलं मी प्लेइंग अ गाय, हेअरकट वगैरे करून. ते आम्ही थोडं त्यांच्यापासून लपवलं आणि ते ऑनस्क्रीन काम येणं, ते रिलीज होणं, त्याच्या आतच ही पास्ड अवे. सो ते कायम त्यांच्यापासून लपवूनच राहून गेलं. वी कुड नेव्हर ॲक्च्युली स्पीक अबाउट इट टू हिम. तर त्या टाइम मध्ये जाऊन त्यांना सांगून की मी असं कॅरेक्टर असं. सगळ्यात लास्ट क्वेश्चन. सो मुव्हिंग ऑन टू द लास्ट क्वेश्चन, आणि खूपच डीप क्वेश्चन आहे हा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की मी एक चांगली मुलगी होऊ शकले का? हो. ते होच बोलणार तुम्ही, पण ऑनेस्टली सांगा. आता ऑनेस्टली तुला खरं वाटत नाही का? तुला काही संशय आहे का त्या बाबतीत? तर सांग. नाही, संशय तर तुला खरं वाटत नसलं तर काय मग तू सुधार मग.
नाही नाही, तसं चांगलीच नाही. आहे. थोडंसं चिडचिडा आणि हट्टीपणा सोडला ना तर खरंच खूप चांगली आहे, खरंच खूप चांगली आहे. सगळं ऐकते, आम्ही सांगितलेल्यावर काम पण करते, विचार पण करते, स्वतःला लगेच बदलायचाही प्रयत्न करते कुठे चुकत असेल आणि आम्ही सांगितलं तर बदलायचाही प्रयत्न करते, सगळं करते. तर थोडी चिडचिडी आहे. हम्म. पण पण ते कायम ठीक आहे, वयाला हां, ते थोडी होतच मॅच्युरिटी राहतं. अजूनही हां. वाढली की कमी होईल. पण आमचं नाव चांगलं राहील या दृष्टीनेच ती वागत असते. अजून तरी ते कुठे आमचं अजून नाव हां, खराब होऊ दिलं केलेलं नाहीये. नाहीये, त्यामुळे छान वाटतं, प्राऊड फील होतं. अजून तरी म्हणजे काय बिलीव्ह आहे ना मग आता मी कायम मग ठेवणार. पुढचं काय सांगायचं आता. हे काय पण हा म्हणजे हे केलं कायम मार्क्स पण चांगले आणलेत लोकांना तिथे पण टेन्शन असतं मग सांगते काय? उलटा घरी माहितीये माझ्या फ्रेंड्सच्या घरी किंवा मग लहानपणी स्कूलमध्ये लोक बोलायचे की बी लाईक हर, बी लाईक करते एखादी व्यक्ती उदाहरण असते ना की तिच्यासारखं शिका, तिच्याकडून शिका, ती हे पण करते ते पण ॲम्बिशियस हा, लहानपणापासून जे ठरवलंय ते डेडिकेशन, तिने ॲम्बिशियस. केलंच, म्हणजे शेवटपर्यंत. नाही तर बऱ्याच जणांचं बदलत असतं. लहानपणी मी हे होईन ते हां. होईन, तिने जे सगळ्यात ठरवलं लहानपणी तर ते सगळ्यांना केलं डॉक्टरच तिने. व्हायचं असतं. हळूहळू बदलत बदलत टीचर बिचर सगळं होत वेगळं वेगळंच होत जातं. पण तिचं नाही, तिने जे लहानपणापासून ठरवलं, जे ती हॉबीच्या फॉर्ममध्ये लिहायची शाळेच्या, की काय बनायचं आहे आणि काय हॉबी आहे, तेच तिने शेवटपर्यंत ठेवलं, म्हणजे डिसअपॉइंट नाही केलंय. नाही केलं. हां, आता ते बोलतील आतापर्यंत तरी नाही केलंय. सो मी चांगली मुलगी होऊ शकले अकॉर्डिंग टू मी नाही. आय कॅन बी बेटर, बट या मी म्हणजे स्कूलच्या टायमाला तर आय वॉज व्हेरी गुड गर्ल. मी बोलेन की तेव्हा मी खरंच खूप चांगली मुलगी होती. म्हणजे स्कूलमध्ये मी कधीच काही वायफळगिरी केली नाही किंवा मग कधीच असं काही हे उतरलं नाही. कायम उलटं स्कूलमध्ये नाव चांगलं ठेवलं, सगळीकडे नाव चांगलं ठेवलं. सो त्या काळात उलटं मला वाटायचं की ओ आय एम द बेस्ट डॉटर. बट आता मला असं वाटतं की नाही, आय कॅन डू बेटर, आय कॅन डू बेटर, आय कॅन डू बेटर अँड आय ट्राय टू डू बेटर एव्हरी डे. सो गाईज, दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. हा माझा एपिसोड होता डिओ पॅरेंट्सचा विथ माय पॅरेंट्स, विथ माय डिओ पॅरेंट्स. सो तुम्हाला आता यातनं कळालीच असेल की मी कशी आहे, माझे पेरेंट्स कसे आहेत, माझं बॅकग्राऊंड कसं आहे आणि ही ओव्हरऑल माझं बिहेवियर वगैरे कळालं असेल. तर आता जर तुम्ही माझ्यावर हेट करत असाल तर तुम्ही प्लीज समजून घ्या की मी स्वीट आहे इन रिअल लाईफ. आणि जर हेट नसाल करा तर थँक्यू इतकं स्प्रेड करण्यासाठी, लव जो तुम्ही ऑलरेडी खूप मला प्रेम देत आहेत त्यासाठी प्लीज तुम्ही तसंच देत राहा आणि त्यासाठी खरंच थँक्यू. आणि राजश्री मराठीला पण थँक्यू की हा सेगमेंट माझ्यासोबत घेतला आणि मी खूप ओपन अप झाले, माझे पॅरेंट्स ओपन अप झाले आणि तुम्हाला माझ्याबद्दल सम अननोन थॉट्स माझे आणि अननोन फॅक्ट्स माझे कळाले, त्यासाठी थँक्यू. आणि फॉर मोर अपडेट्स कीप फॉलोइंग राजश्री मराठी आणि आमचा शो कमळी हा रोज रात्री 9 वाजता झी मराठीवर बघत राहा प्लीज. बाय.